नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। मच्छीमारांची घरं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, रुपेश राऊळ यांचा आरोप। रवींद्र चव्हाण भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष, जिल्ह्यात जल्लोष। आणि स्थानिक महिलांना मारहाण प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक उपरकरांची वेंगुर्ले पोलीस ठाण्यात धडक। आता पाहूया सविस्तर बातम्या। कुडाळ अक्कलकोट बस आरक्षणात गैरव्यवहाराचा आरोप केला गेलाय, पाहूयात। माणगावचा एखादा आला किंवा पाटोवरून आला तर तो म्हणणार अरे गाडी फुल आहे, कुठे जाऊया, त्याचा हे होणार ना। आता ह्यांनी कसं रोज स्वामी भक्त असल्यामुळे आम्ही भेटत असतो, त्याच्यामुळे आम्हाला समजलं म्हणून गोष्ट सोडून दे। 2 दिवस अगोदर तरी मिळाले होते, 2 वेळा जाऊन आले, त्यावेळी सुद्धा उत्तर काय दिलं, त्यांनी फुल आहे म्हणून दिलं। माझं म्हणणं आहे जेवढे सीट खाली आहेत ना तेवढे त्यांच्याकडनं ते तिकिटाचे पैसे घ्या, ते शासनाचं नुकसान करू नका म्हणून सांगा आणि ते कारणे दाखवायची एक नोटीस पाठवा। माझा हा भांडण्याचा किंवा हे करण्याचा उद्देश नाहीये। माझं काय म्हणणं आहे, स्वामी भक्तांना सुद्धा फसवू नका एक। आणि दुसरी गोष्ट, गुरुपौर्णिमेला ते 25 वर्ष झाले, त्यांच्यासाठी मुद्दाम वाली आहे माझी आणि आज काय जातो एक तारखेपासून याच गाडीने जातो योजना काढलेली। म्हणजे एखादा कोऑपरेट करणार किंवा त्याची माहिती समजून तुम्ही माहिती समजून सांगतात ना, तसं कोणतरी माणूस तिकडे पाहिजे। आता दुसऱ्या तिसऱ्या गावातला जर आला तर सिटीतले जात म्हणून सोडून द्या, आजूबाजूच्या गावातले आले असते ते काय म्हणणार होते, गाडी फुल आहे, चल कोल्हापूरला जाऊया। फिक्स आमचे कर्मचारी तावडे असतात, तावडे आता तावडे बघल्यामुळे हे बाहेर आलं, हे 22 सीट काय 20 सीट आहेत। माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे, आता जर असं केलं ना तुम्ही, जर असं स्ट्रिक्ट केलं ना तर सगळे लक्षपूर्वक देऊन लोकांना समोर उत्तर साध्य। आणि मी इकडे चांगलं काम करणार, ते तावडे चांगलं काम करणार, ते बाकीचे उपचार देऊन चांगलं काम करणार आणि तिकडे असं करणार, म्हणजे तुम्हाला पण माहिती नसणार गिऱ्हाईक तुटते थोडक्यात। निदान देवाला तरी असं फसवू नका ना, देवाच्या याला जातात भाविकांनी, जर असं व्हायला लागलं तर काय उपयोग आहे मला सांगा। त्याच्यानंतर ते विजापूर गाडीचं बघत होते, उस्मानाबाद गाडीचं बघत होते, धड उत्तर त्यांना चांगली तरी सांगायला पाहिजे ना, व्यवस्थित माहिती तरी। पौर्णिमेच्या निमित्तानं गेली 25 वर्ष आमचे स्वामी भक्त श्री प्रभाकर काका कुंठे दरवेळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोट वारी करत असतात। त्यांच्यासोबत त्यांचे अनेक स्वामी भक्त जात असतात। दिनांक 28 रोजी ज्यावेळी कुडाळ बसस्थानकामध्ये त्यांनी रिझर्वेशन संदर्भात गुरुपौर्णिमेच्या निमित्त जाण्यासाठी चौकशी केली, त्यावेळी संपूर्ण गाडी 8 तारीखला फुल आहे म्हणून सांगण्यात आलं। परंतु तरीसुद्धा ते आपल्याला स्वामी भक्तीची ओढ असल्याने अक्कलकोटला जाण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करत होते। परंतु काल असं समजण्यात आलं की ज्यावेळी आम्ही संपूर्ण आतमध्ये चौकशी केली दुसऱ्या स्टाफमार्फत, त्यावेळी आम्हाला समजलं की संपूर्ण गाडीमध्ये 22 सीट टोटल खाली आहे। जर 22 सीट खाली असताना गाडी फुल आहे म्हणून हे स्वामी भक्तांना सांगणं कितपत योग्य आहे, त्या दृष्टीने आम्ही त्याचा जाब विचारण्याच्या दृष्टीने आगार व्यवस्थापनाची आम्ही भेट घेतली। ज्यांनी आम्हाला हे गाडी फुल असल्याचं उत्तर दिलं होतं त्यांच्याशी आता संपर्क साधला, तात्काळ त्यांना तिकीटं मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। परंतु आम्ही सुद्धा त्यांच्याकडे मागणी केली की जे 22 सीट खाली होते ना, तर त्या सीटचं ते जे सरकारी नुकसान होत आहे आणि अशा कर्मचाऱ्यांमुळे होत आहे, तर त्यांच्या पगारातून हे तिकिटाचे पैसे शासनाने घ्यावेत आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी, अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली। त्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की ते सर्व्हर डाऊन होतं म्हणून, पण सांगताना 2 वेळा हे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी जाऊन आले तरी प्रत्येक वेळी गाडी फुल आहे म्हणून त्यांना उत्तर देण्यात आलं। हे स्वामी भक्तांची ही केलेली फसवणूक आम्ही सहन करणार नाही, या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी आगार व्यवस्थापकांशी चर्चा केली। त्यांनी आम्हाला समर्पक उत्तर देऊन याच्या पुढे अशा प्रकारची कोणत्याही भाविकांना असो किंवा प्रवाशांसंदर्भात कोणताही अशी वागणूक दिली जाणार नाही, याचं त्यांनी ठाम आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी आलो। देवगड तालुक्यातील मुणगे येथे कणकवली देवगड एसटी बस रोकत विद्यार्थी ग्रामस्थांनी आंदोलन छेडलंय। मी बांबुळकर, या संस्था चालक। मुणगे हायस्कूलला जी गाडी आतापर्यंत वेळेवर येत होती ती गाडी
या वर्षाला अजिबात वेळेवर आलेली नाही आणि त्यामुळं दूरदूरवर राहणारे ह्या ज्या मुली आहेत, जास्तीत जास्त गाडीनं प्रवास करणारे, ह्यांना घरी जाण्यासाठी रात्रीचा काळोख वगैरे होत होता. अशा वेळेला जबाबदार कोण? म्हणून या ठिकाणी या मुलांनी, त्याचबरोबर शिक्षकांनी, त्याचबरोबर आमचे पालक आहेत आणि सदाभाऊ ओगले आहेत, भाई पारकर आहेत, आबा पुजारी आहेत आणि सगळी आमची ग्रामस्थ मंडळी आहेत, यांनी एकजोट करून या ठिकाणी या परिवहन खात्याला समज दिलेली आहे. त्यानुसार त्यांनी या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून आज आम्हाला वचन दिलेलं आहे. उद्या त्या ठिकाणी पत्र देत आहेत. निश्चित ही गाडी वेळेवर येणार आहे असे त्यांनी आम्हाला खात्रीपूर्वक सांगितले आहे. त्यामुळे आम्ही संस्था चालक या ठिकाणी जो काही शब्द दिलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही ही गाडी या ठिकाणी पाठवत पुढे आहोत आणि या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते आंदोलन शांततेनं पार पडलं. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि हे आंदोलन समाप्त करतो. धन्यवाद. आरोंदा येथील चिडलेल्या मत्स्य शेतकऱ्यानं मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंना पोटतिडकीनं साथ घातले. आपल्या समस्या समजून घेण्यासाठी आरोंदा इथं यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. आज ही परिस्थिती अशी झाली आहे की आम्ही हुसेन बागवाडीमध्ये सर्वे नंबर 2930 पूर्ण हुसेन बागवाडी आहे. सर्वे नंबर 2930 आणि ह्या सर्वे नंबर 2930 मध्ये आम्ही मच्छीमार बांधव आज कित्येक वर्षापासून वर्षानुवर्ष राहत असून आज घराभोवती जमीन नाही ह्या कारणानुसार हे सगळं चाललेलं आहे नाटक. पण घराभोवती जरी जमीन आमच्या मालकीची जरी नसली तरी आम्ही कायद्याने हक्काने वापरतो आहे आणि जर मच्छीमारांना विस्थापित करण्याचा जर प्रयत्न केला ना तर सरकारला नाही आढळलं तर ह्या नावाचं मच्छीमारच जसे नाही म्हणून समजा तुम्ही. पण स्थलांतरित करू देणार नाही आणि स्थलांतरित होणार नाही. आणि स्थलांतरित जर केलं जिथे डोंगरावर केलं तर डोंगरावर ती खाडी घेऊन येणार त्यांच्याकडून. ही माझी आज ठाम भूमिका आहे. आणि आरोंद्याच्या पूर्ण मच्छीमार किनारपट्टीवर स्थलांतर होऊ देणार नाही आणि आता यापुढे जमिनी विकूक देणार नाही. हे जमिनी आम्हालाच मिळाले पाहिजे. सरकारने आज मत्स्य उद्योग मंत्री राणे साहेब आता जिथे असतील तिथे आरोंद्याच्या मच्छीमारांना त्यांनी ताबडतोब भेट द्यावी असं माझं म्हणणं आहे. प्रत्येक वेळी आज मच्छीमारांवर अन्याय होतोय. मागच्या वेळी जेटी प्रकरणात अन्याय झाला आहे. हे सगळी नाटकं करता सत्ता मिळाली की आपले स्वतःचे पैसे घरं भरतायत लोकांना. जनतेची यांच्या काहीच काळजी नाही. समाज मेला तरी चालेल खाडीत समुद्रात. माझं हे ठाम भूमिका आहे. मी यापुढे किनारपट्टीच्या मच्छीमारांच्या वस्तीतल्या जमिनी विकू देणार नाही. हे कायद्याने तिथले मच्छीमारांना त्या जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि नितेश साहेबांनी म्हणजे मच्छीव्यवसाय मंत्र्यांनी तातडीने जिथे असतील दिल्लीला असतील तर ते आरोंद्याला त्यांनी भेट द्यावी ताबडतोब. ह्या वार्ताहरांच्या बातमी ऐकून ही माझी विनंती आहे. वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड खाडीवरील जे ब्रिज आहे त्याच्यावरचा जो संरक्षक कठडा आहे त्याचा काही भाग हा कोसळलेला आहे. त्याच्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. वेंगुर्ला ते शिरोडा रेडी हा मुख्य सागरी महामार्ग आहे आणि या मार्गावरून अनेक वाहने ये जा करत असतात आणि या कठड्याचा हा काही भाग कोसळल्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. तसेच जो इतर कठडा आहे त्याच्यातील सुद्धा काही भाग हा धोकादायक झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी या जे ब्रिज आहे या पुलावरती मोठ्या प्रमाणात जे मासेमारी काही प्रमाणात केली जाते. त्यामुळे अनेक जे नागरिक आहेत स्थानिक नागरिक ते या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी सुद्धा येतात. रात्रीच्या वेळी या पुलावरती कोणत्याही प्रकारचा लाईट नसल्यामुळे या जो कठडा जो कोसळलेला भाग आहे त्याचा अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे संबंधित जो विभाग आहे त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन या ठिकाणी सूचना फलक लावणं गरजेचं आहे किंवा याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी उपाययोजना ही करणं गरजेचं आहे. वंदे
जिल्ह्यातून वेंगुर्ल्यातून मी सुषमा खानोलकर बोलते. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मागे राहिलेले रवींद्र चव्हाण यांची आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झालेली आहे. ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची साठी गौरवाची सुद्धा बाब आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भरपूर काम केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, पालकमंत्री म्हणून असताना त्यांनी भरपूर काम केलेले आहे आणि पुढच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी मजबूत होण्यासाठी आणि जो विकास आपला भारतीय जनता पार्टीचा जो सर्वांगीण विकास आम्ही जो इच्छितो आहोत, तर त्याच्यासाठी त्यांची ही निवड पुढच्या काळात आम्हाला मार्गदर्शक ठरेल, लाभदायी ठरेल अशी मला आशा वाटते. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्हावासियांचा एक सुवर्ण दिन आज म्हणावा लागेल, कारण सिंधुदुर्गाच्या सुपुत्राला एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही खरोखर एक गौरवशाली अशी गोष्ट आहे आणि सर्वांना अभिमानाची एक गोष्ट आहे. एक सर्वसामान्य युवा मोर्चाचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्येच प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकतो. एक जिवंत उदाहरण आपल्या समोर दिसून आलं. खरोखरच माजी पालकमंत्री आणि आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची आज प्रदेशाध्यक्षी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी वेंगुर्ल्याच्या कार्यालयामध्ये आज आपण हा जल्लोष साजरा केला होता. सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि खरोखरच भारतीय जनता पार्टीला पुन्हा म्हणजे चांगले दिवस आणि त्यापेक्षा जी आजपर्यंत जे काम केलेलं आहे त्यापेक्षा उत्तरोत्तर चांगलं काम त्यांच्या हातून घडेल अशी आम्हाला सर्वांना आशा आहे. धन्यवाद. आज आपले रवींद्रजी चव्हाण साहेब म्हणजे आमचे सिंधुदुर्गाचे सुपुत्र यांना आज प्रदेशाध्यक्ष म्हणून आज त्यांची निवड झाली आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांसाठी चव्हाण साहेबांनी आजपर्यंत भरपूर कामासाठी निधी दिलेला आहे. आपल्या वेंगुर्ल्याच्या विकासात त्यांचा फार मोलाचा वाटा होता विकास कामात आणि आता ते परत प्रदेशाध्यक्ष झालेले. ही फार मोठी पोस्ट त्यांना मिळालेली आहे. आमच्या संपूर्ण वेंगुर्ल्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी ही जोमाने कार्य करत आहे आणि त्यात आता अजून भर पडणार आहे, कारण चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे आपल्याला आता मागे वळून बघायची गरज नाही. आपल्याला सिंधुदुर्गात पूर्ण भारतीय जनता पार्टीच सत्तेत आणायची आहे आणि जिकडे आपण जाऊ तिथे भारतीय जनता पार्टी दिसली पाहिजे. हे त्यांचंच वाक्य आहे की 100% भाजप, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः ते अंगीकारत आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत काम करायला एकदम उत्सुक आहोत आणि आम्हाला आमच्या संपूर्ण वेंगुर्ल्याच्या टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा भावी वाटते. एकच वादा, एकच वादा. जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंदे मातरम. आदरणीय आपल्या सिंधुदुर्गाचे लाडके नेते तर यांची रवींद्र चव्हाण यांची प्रदेश अध्यक्ष म्हणून नेमणूक होत आहे. त्याबद्दल आज आपल्याला इथे आम्ही जल्लोष साजरा करीत आहोत. त्यानिमित्त आपले रवींद्र मडगावकर इथे उपस्थित आहेत, ज्येष्ठ मार्गदर्शक. त्यांनी 2 शब्दात मार्गदर्शन करावं. या ठिकाणी आम्ही सर्व सावंतवाडी तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी एका आनंदामध्ये या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गेले कित्येक दिवस ज्या नावाची चर्चा होती ते या महाराष्ट्राचे माजी मंत्री, बांधकाम मंत्री आणि आपल्या या कोकणचे सुपुत्र सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे. तो आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे. आत्ताच या ठिकाणी मला वाटतं 4:30 वाजता त्यांची
प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण आपण सावंतवाडी तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही अभिनंदन करण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्रित आलेलो आहोत. त्यांचं संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात भाजपच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. धन्यवाद. जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंदे मातरम. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची निवड झाली आणि म्हणूनच आज भारतीय जनता पार्टी कणकवली तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आनंदोत्सव फटाके वाजवून व लाडू वाटून या ठिकाणी साजरा केलेला आहे. सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीच्या मध्ये अतिशय उत्तम कार्यकर्त्यापासून ते मंत्री ते आज प्रदेशाध्यक्षपर्यंत त्यांचा हा प्रवास आहे. आतापर्यंत जे पदं त्यांनी भूषवली त्या पदाला निश्चितपणाने प्रामाणिकपणे न्याय त्यांनी आज दिलेला आहे. 100% भाजप निश्चितपणाने आजच्या या प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर होईल असं मला वाटतं. त्यांच्या या कारकिर्दीत मनपूर्वक शुभेच्छा देतो. पालकमंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. बांधकाम मंत्री म्हणून आपल्या भागातील सिंधुदुर्गाला चांगल्या पद्धतीने फक्त माफ दिलं. भरघोस असा निधी या जिल्ह्यामध्ये त्यांनी आणला आणि म्हणूनच या जिल्ह्याचे सुपुत्र असताना देखील भविष्यामध्ये ते प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची वाटचाल निश्चितपणे यशस्वी असेल असं आजच्या या आनंदोत्सवाच्या निमित्ताने सांगतो. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना पुढील वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची निवड झालेली आहे. संपूर्ण सिंधुदुर्गातल्या जनतेला अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे. कारण पालकमंत्री असताना आणि सिंधुदुर्गातल्या अनेक विकास कामांमध्ये अतिशय उमेदीने काम केलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याने एक आपली माणसाची छाप पाडलेली आहे. या सगळ्याचा उपयोग आपल्या कोकण विकासासाठी होऊ शकतो. सिंधुदुर्गातल्या सगळ्या देवतांनी त्यांना चांगलं उदंड आयुष्य द्यावं आणि त्यांच्या पाठीशी उभं राहावं. आम्ही सर्व जनता ही सगळी चव्हाण साहेबांच्या मागे उभी आहोत. मोदीजींच्या रूपाने जसं देशाला नवी संजीवनी मिळाली तशी रवींद्र साहेबांच्या रूपाने सुद्धा आपल्या या सिंधुदुर्गाला राणेसाहेबांनी जशी संजीवनी दिली त्याचबरोबर आम्ही त्याला जोड मिळेल आणि विकासाची गती एकदम सुचाट मिळेल यात शंका नाही. सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना जे पद मिळालं त्या पदाबद्दल आम्ही सर्वजण आनंदी आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्यांदाच हा अतिशय मोठा बहुमान असा मिळालेला आहे. आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी पालकमंत्री असताना सार्वजनिक मंत्री असताना सर्व जनतेला योग्य तो प्रकारे न्याय देण्याचं काम चांगलं केलेलं आहे. त्यांची कारकीर्द यशस्वी होण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी तर आहोतच आणि माझं असं म्हणणं आहे की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब त्यांचं लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या पालकमंत्री महोदय आदरणीय राणेसाहेब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असा सत्कार समारंभसुद्धा आयोजित करणार आहे आणि पहिला बहुमान आदरणीय आमचे पालकमंत्री महोदय यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळेल अशी मला आशा आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड हरिनाम विणा सप्ताहास उत्साहास आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. या निमित्तानं भाविक विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन गेले आहेत.
सावंतवाडीत विठ्ठल हरिनाम सप्ताहात भाविक तल्लीन झाले। यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी भक्तिभावानं पांडुरंगाचा गजर म्हणत मृदुंग वाजवत विठ्ठल चरणी भजन सेवा केली। आंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ पर्यटक हुल्लडबाजी करताना दिसत आहेत। या कृत्यामुळे इतर पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अरोंदा येथील मच्छीमार बांधवांची घरं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खपून घेणार नाही असा इशारा विधानसभा प्रमुख रुपेश रावळे यांनी दिला आहे। तर तलाठी गावचा सत्यानाश करत असल्याचा आरोप केला आहे। नमस्कार। आज या ठिकाणी अरोंद्यातील हुसेनबाग मच्छीमार वाड्यातील मच्छीमार बांधवांवरती जमीन व्यवहारातून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या मच्छीमार बांधवांना होतो आणि या निमित्तानं आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटलो। यामध्ये दोन गोष्टी आहेत की हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे। या ठिकाणी अनेक वर्ष हे मच्छीमार बांधव राहत आहेत। ते 400 वर्षापूर्वी साधारण, कारण संस्थानकालीनपासून हे राहत आहेत। संस्थानकालीन यांना या जमिनी दिल्या गेल्या राहण्यासाठी आणि अशा परिस्थितीत राहत असताना कुळ म्हणून लागलेल्या व्यक्तीने ही जमीन विक्री केलेली आहे आणि अनेक वर्षापासून ही घरं तिथे आहेत। त्यांची या ठिकाणी वस्ती आहे। या ठिकाणी ते मच्छीमारी करायला खाडीपात्रातून तेरेखोर खाडीतून जवळ जातात आणि ह्या परिस्थितीमध्ये काल 2 दिवसापूर्वी सदर मच्छीमारांना सांगण्यात आलं की या ठिकाणी विक्री झालेली आणि भविष्यात ही घरं उचलली जाणार आहेत किंवा स्थलांतरित केली जाणार आहेत। त्यामुळे यांनी तलाट्यांकडे हरकत घ्यायला धाव घेतली आणि हरकत घ्यायला संपर्क साधला असता तलाट्यांनी ही हरकत घेतली जाणार नाही अशा तऱ्हेची आणि तुमची ही घरं अनधिकृत आहेत असं स्पष्ट शब्दात सांगितल्यावर ते मच्छीमार सर्व बांधव हे माझ्याकडे आले। माझ्याकडे चर्चा झाली
आणि त्याच्यानंतर आता लढाईचा विषय चालू झाला की तहसीलदारांना सदर निवेदन द्यायची, हरकत द्यायचं आणि त्या निमित्तानं आज भेटलो. मगाशी तहसीलदारांना भेटता एकच उदाहरण देतो. चर्चा सगळ्या तुम्ही बघितली, तुमच्या समक्ष झाली. परंतु मगाशी तलाठ्याने तहसीलदार साहेबांना फोनवर सांगितलं की याची मुदत संपलेली आहे. परंतु 15 दिवस होऊन गेले आणि मुदत संपलेली आहे हरकत घ्यायची. पण मी आपल्या समोर हा पुरावा सादर करतो, ह्याची हरकतीची मुदत ही उद्यापर्यंत आहे आणि हा त्याचा पेपर आहे, ऑनलाईन दिसत आहे की उद्यापर्यंत ही हरकत नोंदवायची असताना तलाठी खोटी बातमी देत आहे. म्हणजे अशा तऱ्हेने जर महसूल अधिकारी जर तलाठीसारखा जो गावाचा सत्यानाश करायला निघालेत का? म्हणजे गोरगरीब जनतेवर अशा तऱ्हेने अन्याय करायचे. त्यांची हरकत आहे, नंतर पुढचा विषय आहे, ते पुढची लढाई ही चालूच राहील. परंतु तुम्हाला हरकत घ्यायला काय? त्यांची सामायिक हरकत अनेक घरं त्या ठिकाणी आहेत, जवळपास 20 घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतील आणि त्यांना काल वकिलाने पुन्हा येऊन सांगितलं, संबंधित कंपनीच्या म्हणजे ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या कंपनीच्या वकिलाने तिथे येऊन सांगितलं की तुमची घरं स्थलांतरित केली जातील, तुम्हाला नवीन बांधून दिली जातील म्हणून. पुनर्वसन हा काय गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे का? अनेक वर्षापासून तिथे राहतायत, ते घरपट्टी भरतायत, असेसमेंट उतार आहेत, 7/12 त्यांच्याकडे आहेत. भलेही ते 2 गुंठ्याचे असतील, 1 गुंठ्याचे असतील, परंतु त्यांच्या जमिनी आहेत, अनेक वर्ष तिथे राहत आहेत आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याचा जर प्रकार ह्या माध्यमातून होत असेल कोणाच्या माध्यमातून, तर मी आपल्या माध्यमातून सांगतो की शिवसेना पक्ष हा नेहमी मच्छीमार बांधवांचा ज्यावेळी अन्याय झाला त्यावेळी त्यांच्या ठामपणे पाठीशी उभा राहिला. या लढ्यातही त्यांच्यासोबत खंबीरपणे आणि पुऱ्या ताकदीनिशी उभा राहणार जोपर्यंत त्यांचा विजय होत नाही तोपर्यंत. आज ही परिस्थिती अशी झाली आहे की आम्ही हुसेन बागवाडीमध्ये सर्वे नंबर 2930 पूर्ण हुसेन बागवाडी आहे, सर्वे नंबर 2930 आणि ह्या सर्वे नंबर 2930 मध्ये आम्ही मच्छीमार बांधव आज कित्येक वर्षापासून वर्षानुवर्षे राहत असून आज घराभोवती जमीन नाही ह्या कारणानुसार हे सगळं चाललेलं आहे नाटक. पण घराभोवती जरी जमीन आमच्या मालकीची जरी नसली तरी आम्ही कायद्याने हक्काने वापरतो आहे आणि जर मच्छीमारांना विस्थापित करण्याचा जर प्रयत्न केला ना तर सरकारला नाही आढळलं तर ह्या नावाचं मच्छीमार अध्यक्ष नाही म्हणून समजा तुम्ही. पण स्थलांतरित करू देणार नाही आणि स्थलांतरित होणार नाही. आणि स्थलांतरित जर केलं जिथे डोंगरावर केलं तर डोंगरावरती खाडी घेऊन येणार त्यांच्याकडून. ही माझी आज ठाम भूमिका आहे. आणि आरोग्याच्या पूर्ण मच्छीमार किनारपट्टीवर स्थलांतर होऊ देणार नाही आणि आता यापुढे जमिनी विकूक देणार नाही. हे जमिनी आम्हालाच मिळाले पाहिजे. सरकारने आज मत्स्य उद्योग मंत्री राणे साहेब आता जिथे असतील तिथे आरोंद्याच्या मच्छीमारांना त्यांनी ताबडतोब भेट द्यावी असं माझं म्हणणं आहे. प्रत्येक वेळी आज मच्छीमारांना अन्याय होतोय. मागच्या वेळी जेटी प्रकरणात अन्याय झाला आहे. हे सगळी नाटकं करता सत्ता मिळाली की आपले स्वतःचे पैसे घरं भरतायत लोकांना, जनतेची त्यांचे काहीच काळजी नाही. समाज मेला तरी चालेल खाडीत समुद्रात. माझं हे ठाम भूमिका आहे. मी यापुढे किनारपट्टीच्या मच्छीमारांच्या वस्तीतल्या जमिनी विकू देणार नाही. हे कायद्याने तिथले मच्छीमारांना त्या जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि नितेश साहेबांनी म्हणजे मच्छीमार मंत्री यांनी तातडीने जिथे असतील दिल्लीला असतील तर ते आरोंद्याला त्यांनी भेट द्यावी ताबडतोब ह्या वार्ताहरांच्या बातमी ऐकून ही माझी विनंती आहे. आरोंदा येथील मच्छीमार बांधवांच्या प्रश्नासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी महसूल प्रशासनाला धारेवर धरलं. यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. पाहूयात. हरकत घेणार पण तुमची हरकत आहे ती घेणार आणि त्याला पोच देणं त्यांना भागच आहे, त्यांचं कामच आहे. आणि त्यांनी जर करत नसेल तर मी त्यांना सांगतो की तुम्ही हरकत तलाठी स्वीकारणार नाही. कसं स्वीकारणार नाही स्वीकारणार नाही. 2 मिनिटं ऐका तुम्ही पुढचं तलाठी 2 मिनिटं आता ऐका. तुमचं म्हणणं नाही स्वीकार मी बोलतो त्याच्याशी. आता काय म्हणतो बाबा तुझं काम आज सकाळचा निरोप त्यांना तलाट्यांचा 10 वाजता साहेब ऐका तर 10 वाजता फोन आला. सकाळी 9 वाजता फोन आला. तुम्ही 10 वाजेपर्यंत मी 10च्या नंतर ट्रेनिंगला तुम्हाला भेटणार नाही म्हणून स्पष्ट सांगितलं. आता तुम्ही हा विषय केला की नाही फोन विचारा तलाट्या. माझं एकच म्हणणं आहे. रात्री विशाल परबाचे वकील आणि काही माणसं आले आमच्या मच्छीमारांना धमकी दिली आहे. का धमकी दिली कशी दिली ते सांगतो. तुमची घरं अनधिकृत आहेत
घराखालची जमीन तुमची नाही आहे, तुमची घरं आम्ही घरी उठून विस्थापित करणार अशी धमकी दिली रात्री त्यांच्यानी. असं ते म्हणून त्यांनी काय होत नसतं. तुम्हाला ते लिगली चॅलेंज करावं लागेल ना. मुळात काय तुम्ही ऐका राहुल साहेब, तुम्ही मोठ्यानं बोललं म्हणजे म्हणत नाही. तुम्ही जरा व्यवस्थित शांततेत बोला. शांततेत बोलतो ना. तुमचं ऐका, तुम्ही ऐकण्याच्या पलीकडे आम्हाला पुढचं सांगता तर विषय तुमची मागणी काय सांगा मला. आमची मागणी एवढं हरकत घ्या, तलाट्यांना समज द्या, तुमच्या तलाट्यांना समज द्या, जनतेची कशी हे करायची, कामं कशी करायची. त्यांना जर वाटत असेल स्वतःची हे सगळं म्हणजे हुकुमशाही करत असतील तर त्या पद्धतीत उत्तर आम्ही देऊ. कुठलीही गोष्ट तुम्हाला जे आहे ना, तुम्हाला जर त्याने नकार दिला की मी तुमची लेखी हरकत घेऊ शकत नाही, तुम्ही फोनवर बोलला त्यांच्याशी, ते म्हणले मी ऑफिसमध्ये जावा, त्याच्यामध्ये लेखी द्या, याच्यामध्ये मला पोच द्या. त्यांनी नाही दिली तर मला सांगा. त्यांनी नाही दिली ना तुम्हाला पोच, तुम्ही पोच नाही दिली माझ्याकडे मी बघतो. आता कसं आहे ती फक्त ते जमीनवाल्यांना म्हणजे वाचवण्यासाठी दोन दिवस सुट्टीवर जाणार, उद्या 15 देणार. आम्ही त्यांना गावात फिरू देणार नाही. पहिलं जातो औरंगाबाद त्यांनी तलाठीने येऊन दाखव. तसं 5 ते असून तर कुठे कोण असू दे. काय झालंय की या सगळ्याच्या खरेदी झाल्यानंतर तलाट्यांनी तुमच्या 15 दिवसाचं नोटीस काढलं की आपल्याला ते म्हणजे 7/12ला नाव घालायचं, नोंद घालायचं. त्यावेळी ह्यांना कळल्यानंतर त्यांनी तुमच्या तलाट्यांना समजून विचारलं की बाबा आमची हरकत आहे, सामायिक हरकत आहे सगळ्यांची, की या सध्या पूर्वकल्पना आम्हाला कुठची नाही आणि तुम्ही सध्या नाव नोंदणी न घालता नंतर हा विषय की आमची हरकत घ्या, नंतर मग विषय बघूया. त्याच्यानंतर तुमच्या तलाट्याने उत्तर काय द्यावं, तुमची घरं अनधिकृत आहेत, तुमची साहेब ऐका, तर हरकत तर घेणारच नाही, तुमची सगळी घरं ही अनधिकृत आहे. तुम्ही अनधिकृत आहात म्हणून ठरवणारा तलाठी तुमचा कोण? तलाट्याला तुम्ही अधिकार दिलेत का? मग साहेब त्यांना कसा बोलला तलाठी? दुसरी गोष्ट हरकत, साहेब ऐका 2 मिनिटं, तुमचं सगळं ऐकलं मी. तुमच्या हरकत घेण्यासाठी सामायिक हरकत आहे त्यांची, ते त्या तिथले रहिवासी आहेत अनेक वर्षानुवर्षे. संस्थानकालीन ही जमीन आहे, संस्थानकालीन जमीन नंतर पूर्ण ऐका माझा विषय ऐका ना साहेब. ह्या याच्यात खरेदी खत त्यांना अजून मिळालेलं नाही कॉपी. खरेदी खत न मिळालं, खरेदी खतात काय हा विषय माहिती नाही. हा नंतर दिवाणी बरोबर आहे तुमचं, तुम्ही सांगितलेलं मार्गदर्शन ठीक आहे, आम्ही ते मान्य करू. परंतु विषय काय आहे, तुमचा तलाठी हरकत घेत नाही, तुमचा तलाठी अनधिकृत आता ठरवतो. त्या संबंधित कंपनीचा वकील काल त्यांच्याकडे आला, तो वकील काय म्हणाला की तुम्हाला आम्ही पुनर्वसन करून घर बांधून देणार. म्हणजे वर्षानुवर्ष असणारी ही घरं असेसमेंट भरतायत, असेसमेंट आहे त्यांच्याकडे, 7/12 आहे. मग हे पुनर्वसनाचं काय लफडं आहे? राहुल साहेब, तुम्ही मला खरेदी करता पहिली गोष्ट कंपनी या संदर्भात आल्यानंतर त्या तलाट्याकडे लेखी द्या तुमची काय तलाट्याने काल काय सांगितलं वकिलाला आणि यांना की ती घरं अनधिकृत आहे, आम्ही घेणार नाही. घराचा विषय नाही. तुम्ही खरेदी करून दिलात का? तुम्ही अंगठा लावलात काही तसं रजिस्टर समोर? आम्हाला कळणार कसं कोण? नाही लावला. तुम्ही लावला. जमीन कुणाची आहे? जमीन शिवरामराजे भोसलेंची. शिवरामराजे भोसले फुल रेगे आहे आणि आम्ही त्याच्यात मोठपुळ आहे. आज ताब्यात तुमचं 7/12वर नाव नाही तर तुम्हाला आपल्याला आता सद्यस्थितीमध्ये तुम्हाला हरकत घेण्याचा अधिकार पण नाही. घराची जमीन त्यांच्या नावावर आहे 7/12 नाही म्हणतात ना ते घर आहे सरकारने चालवा हे टाळा आमचं, आम्ही ते घेऊन हा मोठे त्यांच्या गोकुळदास मोठेची 7/12 आहे. या जमिनी त्यांच्या आहेत. मी तेच सांगतो, काही जमिनी यांच्या आहेत नावावरती असताना ऐका विषय हा सगळा याला हरकत आमचं एवढं पण नाही. ऐका, तुम्ही तलाट्याला सूचना करा किंवा आमची हरकत घ्या. पहिली गोष्ट हरकत घ्या, हरकत चालवा, तुमचा निर्णय तुम्ही द्या. आम्ही आमच्या मार्गाने निर्णय मग काय पुढचं लढाई आहे ना दिवाणी कोर्टात येऊ, कसाही तऱ्हेने आम्ही लढू. परंतु आमची हरकत घ्या. हरकत घेऊन आता त्यांच्यावर कुठच्या पद्धतीचा अन्याय होतो आज या पद्धतीने पुनर्वसन केलं जाईल. 3 पायांचं कोंबडीचं पिल्लू मालवणात कुतूहलाचा विषय बनलाय. पाहूयात.
हे कोंबडीचं पिल्लू थोडं वेगळं आहे। या पिल्लाला चक्क 3 पाय आहेत। मालवणच्या काळेथर देवली येथील भजनी बुवा रवींद्र करलकर यांच्या घरात हे पिल्लू जन्मला। यामुळे परिसरात कुतूहल आणि चर्चेला उधाण आले। ही अनोखी घटना ऐकून अनेक ग्रामस्थांनी पिल्लू पाहण्यासाठी करलकर यांच्या घरी गर्दी केली आहे। असा प्रकार अतिशय दुर्मिळ मानला जातो। हे आश्चर्यकारक पिल्लू पाहण्यासाठी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण उत्सुक दिसत होते। अनेकांनी या पिल्लाचे फोटो व्हिडिओ काढून घेतले। सध्या हे पिल्लू सुखरूप असून इतर पिल्लांप्रमाणेच तेही सामान्यपणे वावरत असल्याचं करलकर कुटुंबियांनी सांगितलंय। जिल्ह्यात 860 पैकी 458 साकव नादुरुस्त असून साकव दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करावी। खरीप हंगाम 2024 मधील भात पीक नुकसान भरपाईची 2,44,00,000 रुपये रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे। ती लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी। फळपीक विम्याचे टिगर जाहीर करावेत। जिल्ह्यात सर्वत्र खतांचा तुटवडा असून खतांचा पुरवठा सुरळीत करावा। त्याबरोबर 11वी प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून 11वीचे वर्ग सुरू करण्याची कार्यवाही करावी अशा मागण्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन केल्या आहेत। कुठे एकच गाडी म्हटलं कशासाठी लावलं विचार करा। आता तुम्ही असं तुम्ही म्हटलं नाही की विरोध करायचो कारण 6% वरती खर्च आले खूप ग्रामपंचायत 35%, पण 35% दिग्गज ग्रामपंचायत आहे ना, त्यांची तक्रार कायम होतं। असे ग्रामपंचायत आहेत ना, एक आहे दोन आहेत, सगळ्यांना नियम सारखा असणार की तुम्हाला वेगळं आहे, मला वेगळं, मला वेगळं असं होणार नाही। ग्रामपंचायतीचे जे उत्पन्न असतात त्याच्या 35% प्रशासकीय खर्च करावे। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं सरकारला हिंदी सक्तीचा GR रद्द करावा लागला असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितलंय। ठाकरे बंधू एकत्र आल्याने या ठिकाणी मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा मजबूत होताना या ठिकाणी दिसून येतोय। कारण कालच आपण बघितलात की 5 तारीखला दोन्ही ठाकरे बंधू सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर आणि त्यांना मिळणारा संपूर्ण मराठी बांधवातून कलाकार असतील, साहित्यिक असतील आणि मराठी प्रेमी असतील यांचा पाठिंबा बघितल्यानंतर आज सरकारवर तो GR रद्द करण्याची नामुष्की या ठिकाणी आलेली आहे। यातच ही दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आल्यानंतर एक महाराष्ट्राची ताकद काय आहे ही यातून या ठिकाणी निश्चितपणे दिसून आली। आणि त्यामुळे उद्या जो विजयी मेळावा होणार आहे या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही सुद्धा मालवणामध्ये तशाच पद्धतीचा जल्लोष फटाक्यांची आतषबाजी करून असेल या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत। त्यामुळे ही एक विजयाची नांदी ही मराठी माणसाची आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला वाटत होतं की या ठिकाणी हिंदी भाषेची सक्ती या ठिकाणी झाली नाही पाहिजे आणि तेच काम या ठिकाणी आताच्या सरकारला करण्यासाठी या दोन्ही बंधूंनी भाग पाडलं आणि सर्व मराठी जनतेचे या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। कोकण पट्ट्यामध्ये पाहायला गेलात तर भरतशेठ गोगावले, माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांनी वक्तव्य केलंय की या ठिकाणी सन्माननीय निलेशजी राणे, नितेशजी राणे यांचे पितृतुल्य पिता वडील सन्माननीय या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार राणे साहेब यांच्याबद्दल चुकीचे गौरवोद्गार त्यांनी काढलेत
की या ठिकाणी सन्माननीय राणे साहेबांना यश प्राप्त करताना त्यांना कुणी म्हटलं गेलं, त्यांनी या ठिकाणी यश प्राप्त करताना कुठलीही लाजबिडा ठेवली नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य म्हटलं गेलं. काही महिन्यापूर्वी तुम्ही विधानसभेपूर्वी पाहिलं की भास्कर शेठ जाधवांनी वक्तव्य केल्यानंतर या ठिकाणी गुहागरमध्ये जाऊन त्या ठिकाणी निलेश राणेंनी आकाट तांडव केला होता, त्यांच्या विरोधात गरळ ओकली होती. परंतु आज भरत शेठ गोगावलेंनी या ठिकाणी अशा पद्धतीचं भाष्य केल्यानंतर आज निलेश राणे गप्प का? आज सन्माननीय नितेशजी राणे गप्प का? आता त्यांना पितृप्रेम आठवत नाही का? आता त्यांना वडिलांचा झालेला अपमान आणि वडिलांबद्दल काढलेले अपमानात्मक शब्द यासाठी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी कोणती भूमिका मांडणार आहेत की आताही त्या रायगडमध्ये जाऊन त्या ठिकाणी भरत शेठ गोगावलेंच्या विरोधात ते आपले दंड ठोपटताना दिसणार आहेत का? हा सवाल या ठिकाणी सन्माननीय निलेश राणे यांना आमचा आहे. कारण आज नारायण राणेंना खुनी म्हटल्यानंतर या ठिकाणी त्यांचं रक्त खवळताना आम्हाला या ठिकाणी दिसलेलं नाही, फक्त कार्यकर्त्यांच्या स्टेटमेंट या ठिकाणी देण्यात आल्या. परंतु खरं तर वडिलांबद्दलचं प्रेम निवडणुकीपूर्वी वेगळं होतं का आणि आमदार बनल्यानंतर त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने त्यांना खुनी म्हटल्यानंतर त्यांचं प्रेम वेगळं झालंय का? हा सवाल आमचा या ठिकाणी सन्माननीय या कुडाळ मालवण मतदारसंघात हे आमदार झाल्यानंतर त्यांचं पितृप्रेम कमी झालं का? हा सवाल आमचा सन्माननीय निलेश राणे यांना आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिवसेना मजबूत होईल असा विश्वास माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्याचं समजतात मोठी खळबळ माजलेली आहे आणि बऱ्याच जणांना ते दुःख झालेलं आहे. त्यांनी प्रतिक्रिया देत असतात. 1966 साली माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी शिवसेना स्थापन केली आणि त्यापासून शिवसेनेनं तो मराठी विषय कधी सोडलेलाच नाही. परंतु मधल्या काळात मराठी माणसावर अन्याय होत होता, काही पक्ष बाजूला गेले, परंतु त्यांनी मराठी माणसाच्या बाबत कधी जो विषय धरून ठेवला नाही. आता एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे की बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा एकदा साकार होत आहे. मराठी माणसाच्या याच्यासाठी माननीय उद्धवजी साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आल्याने निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा फरक पडेल. कारण विरोधकांना जे आहे जर दोघेजण एकत्र आलेत आणि शिवसैनिकांचं आणि लोकांचं मत आहे की दोघे बंधू एकत्र येणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचं एक चांगलं वातावरण ही शिवसेना आणखी भक्कमपणे उभी राहणार. कुठेही शिवसेनेची पडझड नाही. किती जरी गेले तरी त्या ठिकाणी 5 गेले तर 10 शिवसैनिक आम्ही तयार करतो अशी शिवसेनेची बांधणी असल्यामुळे आणि बाळासाहेबांची जडणघडण असल्याने अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे आणि त्याची पडझड याचे प्रतिसाद या जिल्ह्यामध्ये सुद्धा होईल, या तालुक्यामध्ये सुद्धा होईल. तालुक्यात आता या घटनेनं मोठ्या जोशात स्वागत या घटनेचं केलं जाणार आहे आणि त्या शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे आणि पुन्हा एकदा या मालवण कुडाळ विधानसभामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झालेले आहे आणि त्यासाठी प्रयत्नाला लागलेले आहेत आणि निश्चितच आपल्याला या ठिकाणी फरक आपल्याला दिसून येईल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. मच्छीमारांची घरं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, रुपेश राऊळ यांचा आरोप. रवींद्र चव्हाण भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष, जिल्ह्यात जल्लोष. आणि स्थानिक महिलांना मारहाण प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक उपरकरांची वेंगुर्ले पोलीस ठाण्यात धडक. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.